आमच्याकडे आलेले आहे. आमच्या दोघींचं रोज बोलणं चाललेलं की आम्ही काहीतरी रेसिपी करून नवीन करून दाखवू. त्यांनी आज मला बोलवले आहे, कोकणी पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे. आणि आज माझ्याकडे आलेले आहेत. तर आज आम्ही करणार आहे ज्वारीचे वडे आणि काळ्या वाटाण्याची उसळ आहे. त्याचे सगळे साहित्य सांगतायत. आता आपण हे काळे वाटाणे घेतले. हे रात्री चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ आणि रात्री भिजत घातलं. पण हे भिजत घालताना बऱ्याच वेळा असं होतं की हे वाटाणे शिजत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. त्यामुळे मी एक तुम्हाला टिप देते की भिजत घालताना एक अर्धा चमचा त्याच्यात सोडा घालायचा आणि गरम पाणी घालायचं आणि ते भिजवून ठेवायचं. पण सकाळी मात्र ते पाणी पूर्ण ओतून टाकायचं आणि निथळून घ्यायचं. म्हणजे मग ते वाटाणे छान शिजतात मऊ, आणि ते मऊ शिजले तरच उसळ छान होते. त्यासाठी लागणारं साहित्य हे वाटण आहे, ओलं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कांदा आणि हा थोडा गरम मसाला आहे. आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, हा बारीक कांदा चिरून घेणार आहे आपण. अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून हे बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचं. त्याच्यात आपण मगाशी सांगायचं राहिलं, त्याच्यात एक उकडलेला बटाटा सोलून टाकायचा. आणि हे एक शिट्टी. तुम्हाला ही रेसिपी कशी आठवली? मला ही रेसिपी आठवली म्हणजे आमच्या मुलांना फार आवडतं. आमच्या कोकणात चिकन वडे कधी ऐकलं असेल तुम्ही? हो, चिकन वडे. पण मी व्हेज आहे, मग मला काहीतरी तसं खावंसं वाटलं तर काय करायचं, म्हणून ही रेसिपी आम्ही शोधली. जे तुम्ही ज्वारीची वडी बनवणार आहे ना, त्याच्यात काय काय वापरणार आहे ते सांगा. अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी घरातल्या साहित्यात काहीही वेगळं नाही. आता पहा, हे 2 वाटी ज्वारीचं पीठ आहे. पण हे फक्त ज्वारीचं नाही, समजा तुम्ही 1 किलो ज्वारीचं पीठ असेल, ज्वारी असेल तर अर्धा किलो तांदूळ असं गिरणीतून भरड दळून आणायची. त्याच्यामध्ये मग अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ. तर आता हे पीठ मळून घेणार नाही, आता याच्यामध्ये आपण कच्चं तेल टाकू. टाकू. एक 3 ते 4 चमचे आपण कच्चं तेल टाकू घेणार आहे. आधी सगळे साहित्य एकजीव करायचं. पण मळताना आपण कोमट पाणी घ्यायचं, थंड पाणी नाही घ्यायचं. आणि ज्वारीचं पीठ आहे ना, मग ते छान वडे होतात. हे आता त्यांचं पीठ मळून झालेलं आहे. आता हे भिजत ठेवणार आहे मी 20 मिनिटं. आता हे सर्व साहित्य आम्ही एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत. आता आम्ही वाटाणा शिजतोय, कुकर लावलेला आहे. तोपर्यंत आम्ही चहा घेतोय. आता आपला कुकर गार झालेला आहे. आपण पाहूया वाटाणा शिजलाय का. एकदम. आता सांगतायत भाजी कशी बनवतात ते वाटाणे. आता 4 चमचे तेल टाकले. फोडणी तुम्ही टाका, चालेल. तुमची पण प्रॅक्टिस आहे. आणि मी फक्त सांगते तुम्हाला. चालेल. आता एक मोहरी टाका. मोहरी टाकते मी 1 चमचा. त्यानंतर जिरं टाकते 1 चमचा. हिंग टाकल्यानंतर हिंग थोडस. कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता भाजून तळून घेतलाय चांगला आपण. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि ते पण चांगलं तळून घेऊया. आता आपण टोमॅटो किसून घेतलेला आहे. हा, कच्चा टोमॅटो तो टाकतो. बोलू सांग तुम्हाला. हे पहा, आता ह्याला छान तेल सुटले. आता आपण जे मगाशी मसाला भाजून घेतला होता, वाटून घेतला होता, तो वाटण आता टाकायचा. हे 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे 2 चमचे तिखटाचं लाल तिखट. आता मगाशी आपण टोमॅटोचा फक्त हे घेतलं होतं, क्रश घेतला होता. आता तिचं जे पाणी राहिले ना, ते पण ह्याच्यात टाकू. त्याच्यात आपल्याला हे घट्ट आहे बघा फार. आता आपल्याला ते वड्यांबरोबर खायचंय ना, त्याच्यामुळे किती रस्सा पाहिजे. गरम केलं. हे गरम केलेलं पाणी आपल्याला जसं रस्सा. आता आपण भाजी बनवली आहे, त्याच्यामध्ये त्या कोथिंबीर आणि मीठ टाकत आहे.
आता काय करतो आता हे ना असं तेलाचा हात लावायचा, असं थोडंसं घ्यायचं आणि असं त्याचे गोल करून घ्यायचे. मग हे परत त्याच्यावर हे तेलाचीच आहे, आपली तेलाची पिशवी त्याचीच आहे, ते असे थापायचे. त्यात वडे टाकून तेलामध्ये वडे टाकले गरम तेलामध्ये. आता तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा कसं झालंय. हो चालेल, नक्कीच. मी आता टेस्ट करत आहे. खूप छान झालेलं आहे, एकदम मऊ झालेलं आहे. हा, मी आता खाऊन बघते कसं लागते ते. खूपच छान. तुम्ही टेस्ट करून बघा बरं. बघते मी पण. घ्या. कसं? खरंच आज प्रेमानं बनल्यामुळे ते खूपच छान झालंय. खूपच छान. खूपच. खूप तयारी केली होती, खूप वेळ लागला त्याच्यासाठी, 4-5 तास लागले. त्याच्यात सहभागी करून घेतलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याची किंमत आहे, आपण शस्त्र काढतो उगीच. शुक्रवारची माझी लक्ष्मी आली माझ्या